होत आहात एक देखणी स्पर्धा. ह्या देखण्या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आम्हालाही प्राप्त झाली. बंटीदांचा आम्ही खरं तर आभार व्यक्त करतोय की 2 दिवस समालोचन करण्याची आम्हाला संधी दिली. आभार आताच व्यक्त करतोय की उद्याच्या दिवसामध्ये थोडासा विसर झाला तर चुकून तुमचं नाव राहील, त्याच्यामुळे आताच आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेला आपण उद्याच्या दिवसामध्ये तब्बल 8 संघ कशा पद्धतीने असणार आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अप्पा 11 गावदेवी भरोडी, बालाजी सरवलीपाडा, सुमित कुमार गुंदवली, जय कोपरोबा वेहेले, जानता राजा खारबाव, जय हनुमान सारंगाव, आर के बिल्डर्स मानकोली आणि जय बजरंग भरोडी अशा 8 टीम्स उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला लढतीमध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅच अप्पा एंटरप्राइजेस गावदेवी भरोडी, बालाजी सरवलीपाडा. तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला रिपोर्टिंग करायची. 9 ची रिपोर्टिंग आहे. 15 मिनिटं तुमचा फक्त आम्ही येस 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग आहे. 9:15 वाजता आम्ही मॅचला सुरुवात करणार आहोत. वळूया प्रेझेंट मॅचकडे. आकाश पाटील आणि अल्पेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर उज्ज्वल गुरव बॉलिंग ट्रॅकवरती तयार. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल बॅकअप द हँडने इनफिल्डला क्लिअर केला. कव्हरचा चालला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान खूपच वेगाने फिल्डर अगदी डगआउटच्या बाजूने तो फिल्डर पळत गेला, परंतु त्याला बॉल अडवता आलं नाही. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरच्या बाहेर दन दन करत सीमारेषा पार चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता. फुल्लर लेंथ बॉल जास्तही नव्हता, परंतु त्याला रूम बनवत असताना गॅपमधून परफेक्शन होतं. या गॅपमधून ढकलत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पहिला चौकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. मागे खेळतायत वॅकेंड एरिया. अंपायर्सला बाजूला जावं लागलं. त्यांना घाव जरूर मिळाला असता, परंतु तेही सतर्क होते. बॉल अगदी त्यांच्या जवळून बॉल बाउंड्रीच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या बाहेर दुसरा चौकार. बॉलची मिरिट आधी ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही असा सुरुवातीच्या षटकामध्ये तुम्हालाही माहिती आहे की 2 फिल्डर डीपमध्ये आहेत, जास्तीत जास्त पॉवर प्लेमध्ये फिल्डर आहेत, मग तुम्हाला परफेक्टली गॅप शोधावी लागते बॉलच्या मिरिटनुसार. आणि हेच 2 फटक्यामध्ये तुम्ही बघितलं. यावेळेला वन शॉट, सुंदर फटका, ताकदीचा प्रॉपर वापर, हेलिकॉप्टर, परंतु बॉल लँड होईल बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना बॉल चाललाय लागोपाठचा. हा तिसरा चौकार. 3 चौकार आल्यात. 3 चौकार आणि आता स्थिती बदलत असताना खरं तर मागच्या मॅच मधला आत्मविश्वास तो या मॅच मध्ये आलाय. आत्मविश्वास ही अशी गोष्ट असते जी नेहमी तुम्हाला जिवंत ठेवत असते, तुमच्या आशा अपेक्षा जिवंत ठेवते, तुमच्या मधला योद्धा ती बाहेर काढते. आणि तोच आत्मविश्वास सध्या आकाश पाटील दाखवतोय. ओव्हर द विकेट रिव्हर्स खेळतात, पण आता इनफिल्ड मध्ये फिल्डर बॉल फेकला वाईड. अन्यथा आपण बघितलं तर फलंदाज बाद होऊ शकला असता. बरं झालं की त्या ठिकाणी बॅकअपला फिल्डर होते. रिव्हर्सचा मनसुबा आखला होता, परंतु आता जास्त रूम बनवू दिला नाही. त्या ठिकाणी फिल्डर होते, त्याने अडवला गेला बॉलला शॉर्ट कव्हरला. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 13. विकेट मिळाली नाही, कारण मागच्या मॅचमध्ये उज्ज्वल गुरवला एक विकेट मिळाली होती. या मॅचमध्ये सध्या तरी विकेटसाठी तो झगडतोय, कारण प्रत्येक फ्रेश बॉलर हाच मनसुबा पकडून मैदानाच्या आतमध्ये उतरेल की जिथे आपल्याला विकेट मिळवायची आहे. ओ द विकेट. बॅकअप द हँडने प्लेसमेंट चांगली होती, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पण तो बॅकअपला फिल्डर आहेत, त्याने बॉलला त्या ठिकाणी अडवलं गेलेत आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आता तरी अंजूर टीमचे भरपूर पाठीराखे आता तुम्हाला पाहायला मिळतील. विकी नाईक सध्या आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर जात असताना तर एक प्रोफेशनल टॅटो आर्टिस्ट आहेत, पण तो क्रिकेटला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते देत असतात. त्यातल्या त्यात परेश त्यांचे जवळचे मित्र ही मॅचचा आनंद घेण्यासाठी येतील. विघ्नेश पाटील ही जेव्हा जेव्हा वेळ मिळतात तेव्हा क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात. धावा 14. बॅकअप द हँडने बॉल टाकलाय, मागे फिरवण्याचा प्रयत्न, पण तो शरीरावरती कदाचित आदळला बॉल. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न, बॅकअप होतं त्या कारणास्तव सिंगल बनली आणि दुसऱ्यासाठी चान्स घेतील. पण या छोट्या सिंगल्स आहेत ना, या छोट्या सिंगल्स ही तुम्हाला मिळवाव्या लागतात.
पण विकेट आलीच ती तर चांगलं झालं असतं. एक एक्स्ट्रा गेली तरी हरकत नाही आहेत. या ठिकाणी अंपायर्स दर्शवत असताना की इथनं मिळतात धावा 2 आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16. चला जास्त वेळ मिळणार नाही फिल्डिंग करणारी टीम. विनंती करेन वडूनवगर टीम मीटिंग प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. प्रत्येक विकेट नंतर टीम मीटिंग नकोय. जर तुमचा वेळेनुसार आम्ही जी तुम्हाला वेळ दिली 15 मिनिटाची 3 ओव्हरमध्ये, जर 3 ओव्हर 15 मिनिटामध्ये खरं तर तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार जर तुम्ही चालले नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा आउटफील्डमधला एक फिल्डर इनफील्डमध्ये आणावा लागेल. अर्थातच तुम्हाला मग 4च फिल्डर ठेवण्याची अनुमती मिळेल. त्यामुळे विनंती करेन की 4:26 आपण या सामन्याला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 4 मिनिटांमध्ये षटक फेकण्यात आलेलं आहे. या ठिकाणी टीम वडोनवगरच्या बाजूने अजूनही 3 ओव्हर फेकायचे आहेत. अर्थातच येणाऱ्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचीच आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गिरीश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये सफलता मिळाली नाही. या शोधामध्ये असेल गिरीश पाटील. ओव्हर द विकेट लो फुल टॉस बॉल ऑनसाइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. 2 बाउन्स वरती बॉलला फील्ड केलं. बॉल आला विकेट किपर एंडला. थोडासा बॉल पुढे होता त्याच्यामुळे विकेट किपर आले. त्याने बॉल फील्ड केलं गेलं आणि तिथनं पाहायला मिळते सिंगल. फटका सुंदर होता. बॉलच्या मिनिटमध्ये हाही फटका स्वीप करण्यात आला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथनं सिंगल प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या पुढे जाते 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. अंपायर्सला व्यत्यय येतात. ज्या गाडीची काच त्रास देत असेल तिला कृपया करून खाली करा. गिरीश पाटील पुन्हा एकदा तयार. समोर आकाश. ओव्हर द विकेट लो फुल टॉस बॉल ऑनसाइडला गॅप मध्ये परफेक्टली कळालं गेलं फिल्डरला की हा बॉल आपल्या आव्याका बाहेर आहे. त्यांनी प्रयत्न केला नाही आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. या इनिंग मध्ये आपण पाहिले ना तर ग्राउंडिंग स्ट्रोक आल्यात. कारण बॉल
डॉट बॉल या ठिकाणी घोषित करत असताना अंपायर लेन चांगली होती, लिगल डिलिव्हरी समोर असताना आकाश पाटील ओव्हर द विकेट. हाही गतीने जास्त बॉल नव्हता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. प्लेसमेंट चांगली होती. प्रत्येक बॉल जर आपण बघितले ना तर खरं तर एक जबाबदारीचा खेळ काय असतो ना तो आकाश पाटीलने या मॅचमध्ये दाखवला आहे. जबाबदारी तुमच्या आक्रमकतेवरती असते, जबाबदारी तुमच्या बचावात्मक पद्धतीच्या खेळीवरती असते आणि मेन क्रिकेट खेळत असताना जबाबदार खेळाडू तोच असतो जो बॉलच्या मिनिटमध्ये सिच्युएशन बघून खेळतो. तेच केलं, तिथनं मिळते सिंगल. धावफलक 30 वर. कमी गतीचा बॉल, बोट फिरली, थोडासा बॉल टर्नी झाला विकेट किपरच्या हातामध्ये, अगदी स्विंग करत असताना गेला आणि इथनं अजून एक डॉट बॉलची समाप्ती. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. याच्या अगोदर सुद्धा आकाश पाटीलला एक चेंडू डॉट आला, त्यानंतर त्याच्या बॅटमधून आली सिंगल. त्याच्यानंतर गणेश पाटीलचा हा डॉट बॉल तुम्ही बघितला जिथे फेस करत होता अल्पेश पाटील. भागीदारी चांगली आहे, परंतु त्या भागीदारीला आता थांबवण्याचं काम करतोय थर्ड ओव्हरमध्ये गणेश पाटील. आई बॅकअप द हँड बॉल, पण तो अगेन स्विंग. आता तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला ज्या ठिकाणी स्टँड बांधलाय अप्पा पाटील स्टँड, त्या स्टँडच्या वरून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. जुना चेंडू असेल तर जुना द्या. काय फटका होता, दर्जेदार फटका. कंट्रोल फुल बॉलिंग सुरू होती, परंतु त्या कंट्रोल बॉलिंगला थोडंसं मागणं ठरवण्याचं काम या ठिकाणी करत असताना फलंदाज अल्पेश पाटील. आणि आतापर्यंत आपण बघितले ना तर आतापर्यंतच्या 14 बॉलमध्ये हा पहिला षटकार आहे, अन्यथा आपण 5 चौकारच बघितले होते. हा पहिला षटकार येत असताना अल्पेश पाटीलच्या बॅटमधून आणि या षटकाराने टीमची धावसंख्या अब तक 36. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचं आणि चर्चेत राहणारा तो खेळ. आणि असं म्हटलं जातं की मुलीचा पदर नाही तर बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं. तेच सुंदर शर्यतीचं संगीत तुम्ही डीजे मॅनच्या माध्यमातून ऐकलं. 36 या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचलं गेले. थर्ड ओव्हरमध्ये आता अटॅकला सुरुवात झाली आहे. 5 चौकार याच्या अगोदर तुम्ही बघितले, ते 5ही चौकार आपण आकाश पाटीलच्या बॅटमधून बघितले. आणि आता पहिला षटकार अल्पेश पाटीलच्या बॅटमधून येत असताना जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. तुम्ही जर कोऑपरेट कराल तर तुमच्यातलाच एखादा संघ टॉप 3च्या क्वालिफिकेशनसाठी पुढे जाईल, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट बॉल गणेश पाटील. ओव्हर द विकेट. चॉप करण्याचा आधी प्रयत्न होता, परंतु बॅट थांबवली, बॅटचा फ्लो होता तो थांबवला गेला. वेल लेफ्ट. जेव्हा आपल्याला कळतं ना की ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू जाईलच, मग त्या बॉलवरती छेडछाणी करण्यात काही उपयोगच नसतो. तेच जाणलं अल्पेश पाटीलने. अल्पेश पाटील थांबला, माहिती आहे की अतिरिक्त धाव मिळेल, त्याच्यामुळे त्यांनी बॉलला जाऊ दिलं. 37 धावसंख्येवरती आता धावफलक पोहोचलं गेलंय जुना अंदुरकीचं. ओव्हर द विकेट. इथेही तडाका, इथेही ऑन साईडला फेकलाय बॉलला. फिल्डर जज करतात एलिव्हेशन कमी होतं, त्याच कारणास्तव या ठिकाणी ही ताकद कमी पडली. मिड विकेटला पकडली झेल, फलंदाज होईल बाद. परतेल अल्पेश पाटील. बॅक टू द डगआउट. प्रत्येक विभागामध्ये एक वेगवेगळा क्रेज आहे. जर तुम्ही कल्याण डोंबिवली या भागामध्ये जाल तर तुम्हाला जास्त जास्त छकड्यांचा क्रेज पाहायला मिळेल. या विभागामध्ये छकड्यांचा क्रेज खूप कमी आहे. निमुंती अशी गावं आहेत ज्या गावांमध्ये तुम्हाला महादेवाचे नंदी पाहायला मिळतील, परंतु गाणे ऐकण्यात अनेक प्रेक्षकांना तुम्ही तल्लीन बघितल्यात. त्यातलाच हा गाणं खूपच चर्चेत राहणारा पाटलांचा बैलगाडा. आणि सध्या पाटीलच चर्चेत आहेत बैलगाडा शर्यतीमध्ये, आणि या विभागामध्ये अनेक सारे पाटीलच आहेत. गणेश पाटील सध्या तरी बॉलिंग करत असताना पहिली विकेट मिळवतोय. त्याच्या विरोधात झालेला अटॅक त्याने थांबवला. आता बाद झाला अल्पेश पाटील. अल्पेश पाटीलच्या जागेवरती नाईट नंबर 3 वरती 1 डाऊनला गेला कुणाल पाटील. पाटील चर्चा सुरू होती. पाटलांचा बैलगाडा अंपायर पॅनल सुद्धा पाटील, आणि सध्या तरी खेळतोय झून अंदुरकी, त्यामधला तिसरा खेळाडू पाटीलच झालाय. शेवटचा बॉल यॉर्कर बॉल, क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र, प्रॉपर यॉर्कर ब्लॉक करणारा बॉल. एक सिंगल झाली. कंप्लीट सेकंडसाठी चान्स नाहीये, कारण या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्या ठिकाणी
तुम्हाला पाहायला मिळाला केतन पाटील, त्याने बॉलला केलं फील्ड. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक स्ट्रॉंग झोनमध्ये अर्थातच हेल्दी रन रेट पर्यंत पोहोचला गेलाय संघ जून अंदुरकी, कारण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावात 38. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन. टीम वडूनवकर टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन. अंपायर्स त्यांचा काम बरोबर करतात, परंतु जर तुम्ही त्यांना कॉपरेट कराल नाही तर तुम्हाला कृपया करून पेनल्टी मिळू शकते, कारण 4:26 आपण हा सामना सुरू केला होता. त्याच्यामुळे आता विनंती करेन तुम्ही वेळेनुसार बरोबर चालात. जर तुम्ही अजूनही कॉपरेट कराल तर आपण टॉप 3च्या क्वालिफिकेशनसाठी जी शेवटची मॅच आहे आजची, तीही 4च ओव्हरची खेळू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जे 2 स्टँड बनलेले आहेत, ज्या 2 स्टँडमध्ये जे प्रेक्षक खरं तर आवर्जून या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करू. मातोश्री एंटरप्राइजेस स्टँड, या स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक बसल्यात. त्यानंतर अप्पा एंटरप्राइजेस स्टँड, या स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक बसल्यात, त्यांचं सहर्ष स्वागत. देत ओव्हर षटक, देत ओव्हरच्या षटकामध्ये आलाय बादल पाटील. एक वादळ आलं होतं, त्या वादळाला ते शांत केलं गणेश पाटीलने, पण तो आता ओव्हर नंबर 2 मध्ये आला बादल. ओव्हर द विकेट, मागे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डर त्या ठिकाणी टप्पा पडला आणि डोळ्यासमोरून तो बॉल क्रॉस झाला. बाउंड्रीच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअरला चिरत असताना चौकार. बरोबरीने 42 वरती धावफलक पोहोचलाय. 42 धावा, 4 ओव्हरचा सामना आहे. 42 धावा सध्या तरी बनलेल्या आहेत. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा वातावरण दमट असतो, बॉल तुमच्या हातामध्ये नवीन असतो, त्याचा थर गेलेला असतो, त्यावेळेला बहुतांश वेळेला डवफॅकचा इम्पॅक्ट पडतो मॅचवरती. यावेळेला ओव्हर पिच बॉल ऑन साईडला, जास्त हवेमध्ये, फिल्डर बघतायत आणि बघतच राहतील. काय टायमिंग होतं, सुपर टायमिंग. बॉलला पाठवला गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक. तुम्ही पहा कॉन्फिडंटली स्ट्रोक. फिल्डरकडे बघत राहण्याशिवाय काय पर्यायच नव्हतं, कारण हा फटका प्रॉपरली टायमिंग, प्रॉपरली एक्झिक्युशन तुम्ही बघितलं, प्रॉपरली एनर्जी बिल्डअप होती या फटक्यावरती आणि बॉल गेला बॉर्डरच्या बाहेर. षटकार ऑप्शनच्या बाहेर. लाईन थोडीशी भरकटत असताना जेव्हा तुमच्यावरती एखादा मोठा फटका येतो ना, तेव्हा ऑब्विसली भरपूर साऱ्या रती महारथींच्या पायाखालची जमीन सुद्धा थोडीशी हळत असते, तेव्हा तो तुमच्यावर दबाव असतो. हा दबाव जाणवत असावा बादल पाटीलला. हो, राऊंड द विकेट, खुलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला, चांगला प्लेसमेंट, बॉटम हँडचा चांगला वापर, सिंगल झाली कंप्लीट. आता या वेळेला मिसफील्ड झाली. मिसफील्ड जशी झाली तसा चान्स लगेचच मिळाला गेला आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. बॉल चांगला होता. ज्या अनुमानाने 2 बॉल मोठे फटके आले, तिथे आपण बघितलं गेलं तर यॉर्कर बॉल. यावेळेला ऑन साईडला, आता टायमिंग आहे प्रॉपर. त्यानंतर बघत राहील केतन की हा बॉल चाललाय कुठे. बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. आणि अशोकजी पाटील साहेबांचंही याच दरम्यान या मंचावरती आगमन झालेलं आहे, त्यांचे करूया आपण मोस्ट वेलकम. 2 षटकार, 1 चौकार. या ओव्हरला थोडंसं लांबडं जाताना तुम्ही बघताय आणि धावसंख्या झालेले आहेत 57. ज्या टीमने 37 धावा डिफेंड केला तो संघ. खुलवट टप्प्याचा बॉल. यावेळेला बॉल मागे चाललाय आणि फील्ड केलाय फाईन लेगच्या फिल्डरने. यावेळेला फेकी केली जाते स्ट्रायकिंग एंडवरती आणि इथून आपल्याला पाहायला मिळते 57 वरती धाव पलक होतं, ते आता 1 ने पुढे जात असताना 58 या आकड्यावरती. 58 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. सध्या तरी बघताय तुम्ही सामना जय जोगेश्वरी जून अंदुरकी त्यांच्या विरोधात वडूनवगर. शेवटचा बॉल अजून फेकणं बाकी आहे. टार्गेट सेट बॉल अजूनही फेकणं बाकी आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळतो बादल पाटील. त्याच्यासमोर आकाश. आकाशसाठी हा बॉल टप्पा पडला, अनुमानाने खाली राहिला. डॉट बॉलची समाप्ती. स्वतःवरती नाराज आहे बादल, कारण त्याच्या विरोधात झालेला अटॅक हा त्याला सहन झाला नाही. त्या अनुमानाने शेवटचा बॉल त्यांनी चांगला फेकला. अशा पद्धतीने फर्स्ट इनिंग इज ओव्हर.
पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना फक्त एक गडी गमावला गेला, धावा बनला गेला 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे टीम वडोनगर समोर. सन्माननीय समाजसेवक भरोडी काशीनाथजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना ते या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचे करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. काहीशी सन्मान आपण या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी पूर्ण करूयात. सन्माननीय काशीनाथजी पाटील समाजसेवक भरुडी यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. मी विनंती करेन सन्माननीय काशीनाथजी पाटील यांना की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. सन्माननीय काशीनाथजी पाटील सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला दिला आणि बहुमूल्य अशी व्यक्ती, सर्वच व्यक्तिमत्व आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. मग या क्रिकेटशी निगडीत असणारे जे जे पाहुणे, मग तुम्ही अंपायर्स असाल, तुम्ही अपडेटर असाल, तुम्ही समालोचक असाल, तुम्ही मंडप डेकोरेटर्स असाल, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. क्रिकेटशी फक्त निगडीत राहा. हे कार्य तुमच्या आमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, तुम्ही उद्या दुसऱ्यांना सहकार्य करा. त्यानंतर सन्माननीय अशोकजी पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय अशोकजी पाटील यांनाही आपण विनंती करूयात की तुमचा मान सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्या मान सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. चला, ओपनिंग प्लेयर लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ओपनिंग प्लेयर पुन्हा एकदा एका मोठ्या स्पर्धेची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की येत्या 9 ते 13 जानेवारी रोजी रणजित पाटील सरपंच बरुडी आयोजित बंटी ट्रॉफी 2026 नाईटचं खरंतर सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन सुद्धा खेळाडू पाहायला मिळतील, जिथे BC4 फॉर्मॅटमध्ये प्रत्येक टीममध्ये एक ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल आणि ग्रामीण संघांना सुद्धा या ठिकाणी समावेश दिलेला आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की त्याही स्पर्धेचा तुम्ही एक घटक व्हा. नमस्कार सर्वांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत. इव्हिनिंग सेशनमध्ये आपण आता आलोय. इव्हिनिंग सेशनमधल्या या मॅचमध्ये तुम्ही बघता टार्गेट एक मोठं ठेवण्यात आलेलं आहे. टार्गेटचा विचार केला गेला तर 59 धावसंख्येचं टार्गेट. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 59 धावसंख्येचं टार्गेट म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला बनवावे लागतील 14.75च्या सरासरीने धावा. हे कठीणही होऊ शकतं, हे सोपंही होऊ शकतं. क्रिकेटमधल्या प्रत्येक मॅचमध्ये आज जर तुम्ही बघितल्या तर प्रिव्हियस मॅचमध्ये सुद्धा तसा संघर्ष तुम्ही बघितला. 37 धावसंख्या डिफेंड झाल्या. ही 8वी मॅच. 7 मॅचेसमध्ये भरपूर सारं घडलं, बिघडलेलं आहे. काहीच्या धावसंख्या चेस झाल्यात, काहीच्या धावसंख्या डिफेंड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये पाहावं लागेल की या धावसंख्या चेस होतील की या धावसंख्या होतील डिफेंड. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात टीम वडोनगरच्या माध्यमातून. केतन पाटील आणि राहुल चौगुले ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 59 धावसंख्येचं लक्ष्य असताना आता कशा प्रकारे या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल ते येणारे 4 बॉल सांगून जातील. चांगली रंगलेली मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका. या नंतरचा हे सामना पहा जिथे न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि या 2 टीममधला विजेता संघ एकामेका समोर तुम्हाला लढतीमध्ये पाहायला मिळतील. जिथे टेबल टॉप करत असताना टॉप 3 क्वालिफिकेशनसाठी तो सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल. केतन पाटील राहुल चौगुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर कुणाल एका बाजूला होतो तयार या धावसंख्या रोखण्यासाठी. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री पॅनल कडनं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सामन्याला इथनं होईल सुरुवात. पहिला बॉल
ओव्हर द विकेट केतनसाठी मोठं चॅलेंज होतं. ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्नी झाला, त्यानंतर थोडासा खाली राहिला. जो अनुमान होता की बॉल थोडासा उचली घेईल, परंतु उचली बॉलने घेतली नाही. इथनं डॉट बॉलची समाप्ती होत असताना जास्त डॉट बॉलचा रेशो जर येईल ना आता, तर जास्त दबाव वाढतच जाईल. कारण डॉट बॉलचा रेशो जर कमी झाला तर या मॅचमध्ये कंट्रोल खरं तर बॅटिंग होईल. मोठे फटके आले तर 14.75च्या सरासरीने आपण 58 धावसंख्या पुरे होताना बघू. थांबून खेळण्याचा प्रयत्न, तिथेही निर्धाव चेंडू कदाचित येईल, कारण बॉल आताही चकवा देणारा, आताही टर्न झाला चेंडू. या मॅचमध्ये संघर्ष करत असताना ना सुरुवातीच्या बॅटिंग ऑर्डरने खूप चांगलं कार्य केलं. कारण आपण बघितलं संघर्ष पहिल्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलने नॉट आउट सुंदर केली गेली. कुणाल पाटीलही चांगला खेळला आणि त्याच अनुमानाने आता सध्या तरी कुणाल बॉलिंग करतोय. दोन बॉल आतापर्यंत डॉट आलेले आहेत. बॅट्समनच्या रेंज पासून थोडेसे दूर ठेवण्याचं काम कुणाल करतोय. थोडासा पुढे आला, हार्ड लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आय विल टेक कॉलिंग ही दिली गेली ती म्हणजे कुणालनी एक मोठी विकेट. त्यालाही माहिती आहे की ही विकेट भरपूर महत्वाची होती. केतन पाटीलची विकेट त्याला मिळत असताना फलंदाज डाऊन, केतन पाटील बाद. प्रत्येक विकेट नंतर तुम्ही स्पेशली कानमंत्र देण्यासाठी जमू नका. प्रत्येक विकेट नंतर एकत्रित येणं, कारण या स्पर्धेमध्ये आपण रोज जो शेड्यूल आहे त्या रोज शेड्यूलनुसार आपल्याला शेवटच्या मॅच त्या दिवसाच्या शेड्यूलनुसार कम्प्लीटच करायचं आहे. त्याच्यामुळे शेवटची मॅच आपल्याला खेळवायचीच आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन की एकत्रित येऊ नका. नवीन बॅट्समन गिरीश पाटील वन डाऊनच्या पोझिशनवरती आलाय. त्याच्यासमोर कुणाल. ओ द विकेट. थोडासा पुढे आला, फुल टॉस बॉल ऑन साइडला बॅटवरती. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पाठमोरा. आधी समजलं त्याला की बॉल आपल्या हातामध्ये येईल, परंतु त्याच्यानंतर जशी त्यांनी गिरकी घेतली त्यालाही कळालं की बॉल आता मागे चाललाय. परंतु चांगली फिल्डिंग आपण म्हणू शकतो, कारण पाठमोरा धावणं हे कठीणच असं, हे सोपं नसतं. त्याच्यामुळे तो पाठमोरा होता. बॉलला त्याने फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल त्यांनी जमिनीवरती बघितला. तिथनं मिळाला धावा 2 आणि 2ने डाव पलकाची झाली सुरुवात. अजूनही बनवायचे आहेत 57. या ओव्हरमधले 4 चेंडू समाप्त झालेले आहेत, म्हणजे 20 बॉलमध्ये अजूनही. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन. ओ द विकेट. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पद्धतालितेचा वापर जरूर केला होता बॅट्समनने, परंतु ती पोझिशन रीड करत असताना आम्ही म्हणत असतो सातत्याने की तुमचा आय कॉन्टॅक्ट असणं हे चांगलंच. बॅट्समनचा बॉलरवरती आणि बॉलरचा बॅट्समनवरती एवढ्याला प्रॉपरली आय कॉन्टॅक्ट होता बॉलरचा बॅट्समनवर. जसा त्यांनी फुटवर्कचा वापर केला तसा त्याला बॉल थोडासा मागे टाकला गेला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. इकॉनॉमिकल बॉलिंग कुणाल. यावेळेला कुलवट टप्प्याचा बॉल जास्त दूर जाणार नाही, शॉटमध्ये कव्हरला
फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. रणजित शिकारी याने कॅच पकडली गेली. डी.आर. किरण पाटील याने पुरस्कृत केलेले टी शर्ट सध्या तरी तुम्हाला त्यांच्या अंगावरती पाहायला मिळतात, जे खेळाडू खेळतात जून नांदुरकीचे. बादलला तुम्ही बघितलं, जो षटकामध्ये शेवटच्या आला होता फर्स्ट इनिंगमध्ये, आता त्यालाच तुम्ही बघतायत बॅटिंग मार्कवरती येत असताना क्रमांक 4 वर. इथनं त्याच्या बॅटमधून आली सिंगल. सिंगलला टीमची धावसंख्या पुढे जातीये, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. अजूनही भरपूर दूरवरचा प्रवास करायचा आहे संघ वडून अवघरला. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस बॉल पायात होता, स्वीप केला, सुंदर फटका. पॅडल स्वीप करत असताना फिल्डर आहेत त्या ठिकाणी उपस्थित. पूर्णपणे नो बॉलचा इशारा दिला अंपायर्सने. ओव्हर स्टेपिंग, असं ओव्हर स्टेपिंग झाली, त्याच अनुमानाने पंचांनी नो बॉल घोषित केलाय, म्हणजे इथनं संधी असेल. फ्री हिट बॉल यानंतर मुभा असेल बॅट्समनला. सिंगल आली, नो बॉल याला. धावा झाल्यात 8. या मॅचमध्ये लक्ष्य 59 धावसंख्या जुनी 51 बनवायचे आहेत. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला खेळतात, गॅपमध्ये नाही, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. समोर बॉडी केली, पायाने बॉलला अडवलं गेलं. एक सिंगल झाली कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, विकेट मिळाली असती, परंतु पंच कोणताच इशारा करत नाही. याचा अर्थ हाच की विकेट आहे सेफ. इथे मिळते धावा 1. धावा झाल्यात 9. अजूनही 50 धावसंख्या बनवायची आहेत या मॅचमध्ये संघ वडून अवघरला. आता भरपूर दूरवरचा प्रवास करायचा आहे, कारण या धावसंख्येला बनवायचं होतं तर सुरुवातीचे 2 षटक, स्पेशली पहिला षटक महत्वाचा होता, परंतु पहिला षटक कंबॅकीचा फेकला कुणाल पाटीलनं, आणि तिथून ही पडझर कमी धावसंख्येची सुरू झाली. चांगला बॉल, लिगल डिलिव्हरी, थोडासा पुढे आला खेळण्यासाठी. या मॅचमध्ये चुरस ना करता आता वडवणवगर संघाने सोडली आहे, या मॅचमधला संघर्ष सोडलाय. चला, प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला एकत्रित यायचं नाहीये. ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. टीम जून नांदुरकी विनंती करेन, ही फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. दिनेशजी पाटील आणि या स्पर्धेचे आयोजक तुम्हाला सांगतायत, आम्हाला ती सूचना पोहोचवण्यासाठी सांगतायत की प्रत्येक ओव्हरमध्ये आता जर पॅनल वेळ जास्त वाया घालवली तर तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर, तुमचा कॅप्टन विनंती करेन पाठवा. टॉस बॉक्समध्ये तुम्ही रेडी राहा, जेणेकरून हा सामना फिनिश झाल्यानंतर लगेचच आपण टॉस करू शकू. चला, जास्त वेळ नकोय, वॉर्मअप करण्यासाठी आता वेळ नाहीये. रणजित शिकारी ओव्हर नंबर 3 मध्ये. अजूनही बनवायचे आहेत 50. यावेळेला ऑनसाइड मिस्टाविंग स्ट्रोक आहे. बॉल आयोमध्ये फिल्डर वळते लॉंग ऑनचा, आला बॉलकडे, जजमेंट सुंदर होतं, पकडली गेली कॅच. अजूनही फलंदाज, मैदानाच्या बाहेर लागणारा झटका 3रा. अल्पेश सतर्कतेने ही विकेट मैदानाच्या बाहेर गेली. बॉल आयोमध्ये असताना त्याची तीक्ष्ण नजर तुम्हाला त्या बॉलवरती पाहायला मिळाली. त्याच्या हातामध्ये झेल सफलता मिळाली रणजित शिकारीला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील. लेफ्ट हँड बॉलर अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. बॉल आयोमध्ये इथेही विकेट मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला शॉटमध्ये ही विकेट मिळत असताना लागोपाठचा दुसरा शिकार इथनं रणजित शिकारी करत असताना रुपेश पाटील ही बाद. आदिवासी संगीत तुम्ही ऐकलं डीजे मॅनच्या माध्यमातून, परंतु आता काही दिवसापूर्वी एक संगीत जास्त फेमस होत चाललंय. त्या संगीतावरती भरपूर साऱ्या रील्स बनत आहेत. आपली संस्कृती जणू काय आपली लोक विसरत चालल्यात, कारण हा संगीत जो बनला त्या संगीतावरती कमी रील्स, परंतु बाकीच्या गाण्यांवरती जास्त रील्स तुम्ही बनताना सध्या बघताय. फुल टॉस बॉल ऑन साईडला, बॅटवरती कनेक्शन चांगलं, परंतु जास्त लांब जाणार नाही. पुन्हा एकदा त्या झोनमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला अल्पेश, त्याने बॉलला फील्ड केलं.
तिथनं मिळते सिंगल. आता हलवार पद्धतीने हा डाव संपत चाललाय, तो म्हणजेच बाजूने वडूनवगरच्या संपत चाललाय अर्थातच या सामन्यामधून आणि या स्पर्धेमधून तो बाहेर जाईल. अजून एक विकेट मिळाली असती, परंतु बॉल दूरवरती होता. प्रयत्न चांगले केले फाईन लेगने. त्या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळाली सिंगल, माफ करा डॉट बॉल आला. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव, 4 चेंडू फेकत असताना तेही 2 विकेट. रणजित शिकारीची चांगली कामगिरी. रणजित शिकारीने 2 शिकार मिळवले गेले आपल्या बॉलिंगवर. टर्न केला गेला बॉलला, बाहेर निघणारा बॉल ऑन साईडला खेचायचं होतं, परंतु बॉल चालला वाईडिश लॉंग ऑनला. ग्राउंडिंग स्ट्रोक, तिथनं मिळते या ठिकाणी सिंगल. 5 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्यात, त्यामध्येच 2. न्यू सिद्धविनायक अंजूर टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की टॉस बॉक्समध्ये तुम्ही रेडी राहा. तोही सामना राहील 4 षटकांचा. शेवटचा बॉल, यॉर्कर करण्याचा प्रयत्न, त्याला ओव्हरपिच करण्याचा बॅटरच्या माध्यमातून प्रयत्न झाला. या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल मोठं टार्गेट आता या ठिकाणी बनवायचं. चला, जास्त अलॉसमेंट आता आम्ही करणार नाहीये, तुम्हाला जमायचं नाहीये. ज्या बॉलरकडे तुम्हाला बॉलिंग द्यायची त्या बॉलरकडे लगेचच बॉलिंग द्या. चेतन वारगडे शेवटच्या षटकासाठी आलाय. 6 चेंडूंमध्ये आता बनवायचे धावा तब्बल आम्हाला सांगतायत 47. धनाजी मास आणि शैलेशजी भोईर. पहिला बॉल मध्ये फाईन लेगला कॅच पकडली गेली. अर्थातच थोडासा अजून वेळ आपला जाईल. चला, नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघितलं तोच उज्ज्वल आता बॅटिंगच्या मोऱ्यावर. यावेळेला चांगला बॉल, टप्पा स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. हार आणि पराजयातलं अंतर, हार आणि विजयातलं अंतर किती आता कमी केलं जाईल ते पाहावं लागेल. एका बाजूला किती धावसंख्येच्या फरकाने हारला संघ वडूनवगर ते पाहावं लागेल, आणि किती फरकाने जिंकला ते बघावं लागेल जुन अंदुर्गीच्या बाजूने. अजून एक चांगला बॉल, समोरून टप्पे वळवले जातात. चेतन याच्या बॉलिंगवरती तुम्ही बघितली धार बॉलिंगची. 3 बॉल आतापर्यंत त्यांनी फेकल्यात, 1 विकेट मिळवली आहे, 2 डॉट बॉल आणि फक्त 3 बॉलचा खेळ आता उर्वरित आहे, जिथे 47 धावसंख्या कंपल्सरी बनवायच्या आहेत टीम वडूनवगरला. चौथा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल मध्ये, तिथेही विकेट मिळेल कारण त्या शोधातच होता. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अल्पेश त्याच्या हातामध्ये जल फलंदाज होईल. बाद लागेल अजून एक झटका टीम वडूनवगरला. गणेश पाटील ज्यांना तुम्ही बघितलं 3ऱ्या ओव्हरमध्ये, ज्याने पहिलं षटक फेकलं तो उज्ज्वल गुरव मैदानाच्या बाहेर. आता ज्याने 3रे षटक फेकलं तो गणेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये, परंतु वेळ निघून गेली आहे. धावसंख्या मोठ्या होत्या. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 विकेट आणि एकही धाव दिली नाही. म्हणजेच हे निर्धाव षटक राहू शकतं का ते पाहावं लागेल. 2 बॉल अजूनही बाकी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. आजच्या दिवसामध्ये तुम्ही विकेट हॅट्रिक ही बघितली नाही. आजच्या दिवसामध्ये तुम्ही चौकार हॅट्रिक बघितली, परंतु निर्धाव षटक कालच्या दिवसामध्ये आय थिंक सो नव्हतं निर्धाव षटक. आणि हा निर्धाव षटकाचा कारनामा कदाचित या आजच्या दिवसामध्ये या मॅचमध्ये करू शकतो चेतन वारगडे. शेवटचा बॉल आला, ऑन साईडला खेळतात त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होईल. आणि या ठिकाणी निर्धाव षटकाचा जो कारनामा होता, जो इतिहास होता, तो या ठिकाणी थोडासा थांबला. अशा पद्धतीने भरपूर मोठ्या फरकाने 46 धावसंख्येच्या फरकाने या सामन्याला विजय संपादित करत असताना जुन अंदुर्गी आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल. विनंती करेन जुन अंदुर्गी टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला जोडायचंय.